नमस्कार. सोलापूर वृत्तवेधच्या वेद आरोग्याचा या कार्यक्रमात मी प्रिया मेहता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आपण बऱ्याचदा ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो. कुणाची हाडं मोडलेली असतात, कुणाचं ऑपरेशन झालेलं असतं, कुणाला सांधेदुखी असते. असे विविध आजार आज प्रत्येक रुग्णांमध्ये दिसून येतात. पण जेव्हा आपण ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो, ऑर्थोपेडिक सर्जनची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर काही रुग्णांना डॉक्टर असा सल्ला देतात की तुम्हाला फिजिओथेरपीची गरज आहे. पण फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय आहे, त्याची तंत्रप्रणाली कशी असते, त्याचे व्यायाम उपचार पद्धती कुठल्या पेशंटमध्ये आज म्हणजे केली पाहिजे, अशा वेगवेगळ्या शंका आज आपल्या मनामध्ये आहेत. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. त्यामुळे आजचा जो विषय आहे तो फिजिओथेरपी. आणि ह्या सगळ्याची माहिती घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे सोलापुरातील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉक्टर संदीप भागवत यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर, आजचा जो आपला विषय आहे तो फिजिओथेरपी आहे. सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे मेडिकल ब्रँचेस मध्ये अनेक फील्ड असताना सुद्धा तुम्हाला एक फिजिओथेरपिस्ट असं व्हावं का वाटलं? 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळ्या वैद्यकीय शाखेची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की भारतात किंबहुना सोलापुरात फिजिओथेरपिस्टची संख्या खूपच कमी आहे आणि त्यामुळे मी हा विषय निवडला. आणि तुम्हाला असं वाटलं की आपण एक फिजिओथेरपी झालं पाहिजे आणि लोकांना जास्तीत जास्त त्याची सेवा आपण दिली पाहिजे. डॉक्टर, आजचा जो आपला विषय आहे तो फिजिओथेरपी आहे. आपण वेगवेगळ्या फिजिओथेरपी बद्दल माहिती नेहमीच प्रत्येक प्रेक्षक ऐकत असतो, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या शंका मनामध्ये निर्माण होतच असतात. पण फिजिओथेरपी म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी सुद्धा आधी फिजिओथेरपीकडे तुम्हाला का वळावंसं वाटलं किंवा फिजिओथेरपी तज्ञ म्हणून का शिक्षण घ्यावंसं वाटलं? आता सोलापुरात जेव्हा माझी 12वीची परीक्षा झाली आहे तेव्हा वैद्यकीय शाखेची माहिती घेतली. त्याच्यात डेंटल, मेडिकल, होमिओपॅथी, आयुर्वेद या सगळ्यांचीच माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की फिजिओथेरपिस्टची संख्या खूपच कमी आहे सोलापुरात. सोलापुरातच किंबहुना असं नाही, पण भारतात सुद्धा यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे मला असं ही शाखा निवडावीशी वाटली. फिजिओथेरपीसाठी किती वर्षाचा कोर्स असू शकतो? हा 4.5 वर्षाचा कोर्स असतो. माझं शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे झालं आणि आता सध्या भारतात हा कोर्स बऱ्याच कॉलेजेसमध्ये सुरू झालेला आहे. बरं, फिजिओथेरपी आजचा जो विषय आहे तो फिजिओथेरपी आहे. पण त्याआधी सुद्धा फिजिओथेरपी म्हणजे नक्की काय किंवा त्याची तंत्रप्रणाली काय असते हे आज आम्हाला समजावून सांगा. फिजिओथेरपी हा भौतिक उपचाराचा पद्धत आहे. या पद्धतीमध्ये आपण विद्युत उपकरणे. डॉक्टर, फिजिओथेरपीची तंत्रप्रणाली म्हणजे काय असतं? फिजिओथेरपीच्या तंत्रप्रणालीमध्ये व्यायाम उपचार हा महत्वाचा भाग असतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोथेरपी हा अजून एक त्याच्यातलीच उपशाखा असल्यासारखी असते. यामध्ये आम्ही काही विद्युत तरंग वापरतो. लघु विद्युत तरंग, मध्यम विद्युत तरंग आणि हाय फ्रिक्वेन्सी करंट्स अशा काही करंट्स वापरून पेशंटवरती उपचार केले जातात. मग त्याच्यामध्ये व्यायाम उपचार पद्धती हा सुद्धा एक प्रकार ऐकावयास मिळतो, तर त्याबद्दल काय माहिती सांगता येईल? व्यायाम उपचार पद्धती हा विशेषतः स्नायू बळकट करणे किंवा एखादी क्रिया शिकवणे ह्याच्यासाठी त्याचा जास्त उपयोग होतो. हा लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त असा व्यायाम प्रकार असतो. आणि यामध्ये लहान मुलांमध्ये जसं काही वेळेस मूल रांगत नाही, लवकर उभारत नाही, चालत नाही, यावेळेस आईंना काळजी असते की आपलं बाळ नीट वाढतंय का नाही किंवा त्याचे माइलस्टोन्स आम्ही जे म्हणतो त्या माइलस्टोन्स मध्ये काही वेळेस कमी फरक पडतो किंवा माइलस्टोन्स त्याचे कमी असतात, डिलेड माइलस्टोन्स आम्ही म्हणतो. अशा वेळेस लहान मुलांना सुद्धा उभं राहायला शिकवणे, त्याला चालायला शिकवणे, त्याला पावलं टाकायला शिकवणे अशा पद्धतीचा व्यायाम उपचार अगदी लहान मुलांपासून नवजात शिशुपासून सुरू होतो तो वयोवृद्धांपर्यंत हा व्यायाम उपचार उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मग खेळाडू असतील, काही फ्रॅक्चर नंतरच्या केसेसमध्ये व्यायाम उपचार असेल किंवा बाकी बऱ्याच अशा प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यायाम उपचार हा प्रामुख्याने सांगितला जातो. व्यायाम उपचाराची जेव्हा गोष्ट निघते तेव्हा स्पोर्ट्स इंजुरी ह्याच्याबद्दल सुद्धा थोडंसं काहीतरी आपल्याला सांगता येईल? हो, निश्चितच. हा आमच्या शाखेतली एक महत्वाची शाखा आहे आणि खूपच महत्वाची शाखा आहे आता, कारण खेळाडू जेव्हा एखादा खेळ खेळत असताना इंजर होतो
तेव्हा फिजिओथेरपिस्ट हा पहिला व्यक्ती असतो जो मैदानावरती पोहोचतो. हो. आणि त्या ह्याच्यात सगळे प्रेक्षक त्याच्याकडे बघत असतात की काय उपचार करणार आहे आणि हा खेळाडू परत खेळणार आहे का. त्यामुळे विशेषतः खेळाडूंमध्ये तर ही उपचार पद्धती फारच महत्वाची ठरते. म्हणजे व्यायाम हा अतिशय योग्यच मानला जातो खेळाडूंबाबतीत तर निश्चितच. आणि नुकतीच आम्ही आता एक डायव्हिंग पटू, आंतरराष्ट्रीय डायव्हिंग पटूची पण ट्रीटमेंट केली, उपचार. ऋतिका श्रीराम म्हणून एक सोलापूरचीच आपली डायव्हिंग पटू आहे, आंतरराष्ट्रीय डायव्हिंग पटू होती. आणि डायव्हिंग करत असताना तिला हाताच्या खांद्याला, उजव्या खांद्याला इजा झाली. आणि या इजा झाल्यामुळं ती 2 वर्ष भाग घेऊ शकली नाही, तिच्या डायव्हिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकले नाही. अनेक तज्ञ आणि यांच्या उपचार पद्धतीनंतर ती आम्हाला भेटली. आणि त्याच्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की ही स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरी आहे, विशेषतः खांद्याला. आणि आता आम्ही प्रगत मॅट्रिक्स रिदम थेरपी नावाची एक उपचार पद्धती तिच्यावरती वापरली. आणि तिचा हात पूर्णपणे मोकळा झाल्यानंतर तिला व्यायाम उपचार सांगून तिचा खांदा बळकट केला. आणि आताच 24 नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिला परत 2 पारितोषिके सुद्धा मिळाली. म्हणजे व्यायाम उपचार पद्धती जशी आहे तशीच विद्युत उपचार पद्धती सुद्धा फिजिओथेरपीमध्ये बऱ्याचदा म्हणजे लोकांना माहिती असते. मग विद्युत उपचार पद्धतीबद्दल काय सांगता येईल? विद्युत उपचार पद्धती नावाप्रमाणेच आता विद्युत किरणांचा उपयोग होतो किंवा विद्युत लहरींचा उपयोग होतो. त्याच्यामध्ये जुन्या काळात इन्फ्रारेड लॅम्प असायचे किंवा अल्ट्राव्हायलेट लॅम्प्स असायचे ट्रीटमेंटसाठी. आता हे शास्त्र प्रगत होऊन त्या विद्युत करंट्स मध्ये सुद्धा खूप प्रगती झाली, खूप संशोधन झालं. आणि इंटरफेरेन्शियल थेरपी, रादर मायक्रो करंट्स पर्यंत आता आपण पोहोचलो आहोत. आणि ह्या सगळ्या उपचारांमध्ये दुखणं कमी करणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग असतो. विद्युत उपचारांनी जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा त्याच्यात डायथर्मी नावाची एक पद्धत होती. त्याच्यामध्ये विशेषतः एखाद्या भागाला गरम शेक दिल्यासारखा असायचा. आणि ह्या गरम शेक दिल्यानंतर तिथलं आतलं मायक्रो सर्क्युलेशन किंवा रक्तप्रवाह वाढण्यासाठी मदत होती. आणि ह्याच्याने दुखणं बरे व्हायला किंवा स्नायू, आखडलेले स्नायू मोकळे व्हायला, स्पाझम कमी व्हायला मदत होते. म्हणजे डायथर्मी उपचार पद्धती किंवा अल्ट्रासोनिक सोनोग्राफी यामध्ये सुद्धा बराच फरक आहे. हा, आता अल्ट्रासाऊंड थेरपी ही उपचारासाठी वापरलेली अल्ट्रासाऊंड थेरपी वेगळी असते. आणि ह्या अल्ट्रासाऊंड पद्धतींमध्ये विशेषतः एकाच भागावरती ज्यावेळेस दुखणं असतं, विशेषतः टेंडिनायटिस नावाचा एक आजार असतो किंवा आपण नेहमी ऐकतो टेनिस एल्बो नावाचा एक आजार नेहमी ऐकायला मिळतो, अगदी सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूंपासून. तर अशा वेळेस ही अल्ट्रासाऊंड थेरपी जास्त उपयुक्त ठरते. म्हणजे व्यायाम किंवा विद्युत जी काही तुमची ट्रीटमेंट आहे प्रत्येक पेशंटच्या शारीरिक क्षमतेनुसारच त्याला ठरवली जाते. हो, निश्चितच. म्हणजे त्याची शारीरिक क्षमता किती आहे आणि त्याला कोणती उपचार पद्धती जास्त उपयोगी पडणार आहे हे बघून त्यानुसार त्याला व्यायाम दिले जातात का? अगदी बरोबर. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे की तपासणीचा जो भाग आहे तो सर्वात महत्वाचा आहे. पेशंट आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याची पूर्ण तपासणी करतो की त्याच्या स्नायूत आत्ता ताकद किती आहे, तो किती चांगलं बळकट आहे, त्याला दुखणं कुठे आहे आणि त्या दुखण्याचं साधारण कारण काय आहे. त्याच्याकडे ऑलरेडी त्याचे झालेले MRI रिपोर्ट्स, एक्सरे, CT स्कॅनचे रिपोर्ट्स हे सगळे त्याच्या सोबत असतातच. याच्यावरून विश्लेषण करून लक्षात येतं की दुखण्याचं नेमकं काय कारण आहे. आणि दुखण्याच्या कारणाची मीमांसा झाल्यानंतर मग कुठला विद्युत उपचार आणि किती प्रमाणात व्यायाम सांगायला पाहिजे ह्याच्यावरती पुढची उपचार पद्धती ठरते. पण बऱ्याचदा तुमच्याकडे असेही पेशंट येत असतील की ज्यांना संधिवात आहे, स्पॉन्डिलिसिस आहे किंवा एखादा रुग्ण खूप वयस्कर असेल, त्याला पॅरालिसिस झालेला आहे. जे संधिवात, पॅरालिसिस किंवा अजून कुठलेही आजार असतील तर त्याला विद्युत उपकरणांनी व्यायाम देणं योग्य ठरतं का नुसत्या व्यायामाने तो पेशंट पूर्ण बरा होऊ शकतो? आता हा भागाची फोड आपण 2 गोष्टी वेगळ्या करू शकतो. यामध्ये दुखणं असणारे पेशंट आणि दुखणं नसणारे पेशंट. आता जसं तुम्ही प्रश्न विचारला की संधिवात असणाऱ्या पेशंट्स मध्ये दुखणं आणि आखडलेले सांधे हे दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. पण एखादा पक्षाघाताचा पेशंट जेव्हा बघतो तेव्हा त्याला दुखणं विशेषतः नसतं, त्याला हालचाली नीट करता येत नसतात. त्यामुळे विद्युत उपचार ठरत असताना एखादा संधिवाताच्या पेशंटला त्याचं दुखणं पहिल्यांदा बरं करण्यासाठी आम्ही विद्युत उपचार वापरतो. त्याच्यात इंटरफेरेन्शियल थेरपी, डायथर्मी, स्टीम बाथ, मॉइस्ट हीट थेरपी हे सगळे वापरून
दुखणं पहिल्यांदा कमी केलं जातं आणि त्याबरोबर मग व्यायाम उपचाराला सुरुवात होते. आणि आता पक्षाघात जर आजार घेतला आपण तर पक्षाघाताच्या आजारामध्ये हालचालींना पूर्ववत करणे हा मुख्य हेतू असतो. त्यामुळे दुखणं कमी करणं हा त्याच्यातला मुख्य हेतू नसतो. आणि त्यामुळं पक्षाघाताचे पेशंट आणि या संधिवाताचे पेशंट ह्यांची फोड करून मग त्यांच्याकडे ट्रीटमेंट उपचार पद्धती करतात. पण पक्षवाताचे जे काही रुग्ण असतात किंवा पेशंट असतात त्यांना स्वतंत्र अशी किंवा खास अशी काही ट्रीटमेंट आहे? हो, निश्चितच. आता हे शास्त्र जसं वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाली तसे या शास्त्रातही खूप संशोधन आणि प्रगती होतच आहे आणि ते सुरूच आहे. त्याच्यातलं आता एक जर्मन उपकरण आहे मेंटामो नावाचं आणि ह्या उपकरण पद्धती आम्ही मेंदूच्या ट्रेनिंगसाठी वापरतो. विशेषतः पक्षाघात झाल्यानंतर मेंदूच्या पेशींची हालचाल किंवा मेंदूच्या पेशी मृत होतात आणि त्यामुळे ट्रेनिंग जे द्यायला पाहिजे ते ह्या मेंदूच्या पेशींना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. आणि ह्या पेशींना ट्रेनिंग देण्यासाठी हे उपकरण किंवा विद्युत उपकरण आम्ही वापरतो. त्याच्यामध्ये पेशंटना ही हालचाल कशी करायची आहे हे पहिल्यांदा शिकवलं जातं. पेशंट त्याच्या मनात त्याची विचार करतो किंवा त्याच्या मेंदूत पहिल्यांदा एक प्रोग्राम तयार करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याच्या स्नायूंची हालचाल जी होती ती या सूक्ष्म इलेक्ट्रोड्सनी मोजली जाते आणि त्याचं रूपांतर स्टिम्युलेशन मध्ये केलं जातं. आणि अशा प्रकारे आपण मेंदूच्या मृत पेशीच्या आजूबाजूचे जे पेशी आहेत जे अर्धमृत आहेत ज्याला न्यूरोप्लास्टी असं म्हणतात त्याचं आपण ट्रेनिंग देऊ शकतो आणि पक्षाघाताच्या रुग्णांना ह्याचा फायदा होतो. याबरोबरच व्यायाम उपचाराची सुद्धा जोड असते. हे विद्युत उपचार आणि व्यायाम उपचार हे एकमेकांच्या बरोबरच केले जातात. म्हणजे दोन्ही करणं तितकंच आवश्यक आहे. हो, तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की मॅट्रिक्स उपचार पद्धती. तर मॅट्रिक्स उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय आहे? आता ही उपचार पद्धती अगदी भारतात नवीनच आहे. गेले 3-4 वर्षात झाले. ही म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो ती आता प्रगत झालेली आहे. हे संशोधनावरती आधारित एक उपकरण आहे आणि हे संशोधन जर्मनीत आता डॉक्टर अल्रिक रंडॉल यांचं संशोधनानंतर हे उपकरण तयार झालं. माझं प्रशिक्षण आता जर्मनीमध्ये म्युनिक शहरात 2009 साली डॉक्टर रंडॉलांकडूनच झालं आणि त्याच्यानंतर आम्ही ही प्रणाली आता सोलापुरात पण यशस्वीपणे वापरतोय. ह्या प्रणालीमध्ये महत्वाचा भाग असा आहे की हे संशोधन आपल्या पेशींच्या हालचालींवरती होतं आणि ह्या पेशींच्या हालचाली एका लयबद्ध पद्धतीने होत असतात. 8 ते 12 हर्ट्झ अशी त्याची एक फ्रिक्वेन्सी असते आणि ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये हे सगळे पेशी आपल्या लयबद्ध पद्धतीने हालचाल करीत असतात. असं संशोधन व्हिडिओ मायक्रोस्कोपी करून डॉक्टर रंडॉलांनी बघितलं. आणि एखादी आजाराच्या बाबतीत दुखण्याच्या बाबतीत आखडलेला स्नायू असेल या सगळ्या आजारांमध्ये या पेशींची लयबद्ध हालचाल बिघडते आणि म्हणून दुखणं तयार होतं आणि म्हणून हे सगळं ही परत लयबद्ध हालचाल त्यांना देण्यासाठी डॉक्टर रंडॉलांनी एक मॅट्रिक्स रिदम थेरपी नावाचे प्रणाली संशोधन केलं आणि ही प्रणाली आम्ही गेले 4 वर्ष यशस्वीपणे वापरतोय. आणि ह्या प्रणालीमध्ये ही लयबद्ध हालचाल परत शरीराला दिली जाते. मी तुम्हाला ते उपकरण सुद्धा दाखवतो. आणि विविध आजारांमध्ये हे सगळं आता वापरत असताना फिजिओथेरपीतला अद्ययावत उपचार म्हणून आम्ही आता हे सगळं वापरतोय. त्याच्यात आमच्या असं लक्षात आलं की न बरे होणाऱ्या जखमा, आखडलेले सांधे, लिम्फॅटिक ब्लॉकेजेस ह्या आजारांमध्ये फिजिओथेरपी किंवा नुसत्या व्यायाम उपचाराने खूप वेळ लागायचा. पण आता ह्या नवीन प्रणालीमुळे जो लागणारा वेळ आहे तो खूपच कमी वेळ लागतोय आता या सगळ्या रुग्णांना आणि हे लवकर बरे व्हायला लागले. जे उपचार पद्धतीची जी काही पद्धत आहे त्यांनी पेशंट लवकर बरा होऊ शकतो. हेच प्रगत संशोधन म्हणू आपण की एखादी पद्धत तयार झाल्यानंतर त्याच्या लागणारा रुग्णाला ट्रीटमेंटसाठी लागणारा वेळ कमी होणं म्हणजे प्रगती. बर, पण त्यापेक्षा अजून एक असं विचारायचंय की थेराबँड उपचार पद्धत जी आहे तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला आज इथे जाणून घ्यायचं आहे. थेराबँड पद्धत ही पद्धत आपल्या खांद्यांच्या किंवा स्नायूंच्या बळकटीसाठी आम्ही वापरतो. आधी जुन्या काळात तुम्ही जर बघितलं तर वजन वापरायचं, मग ती वाळूची पिशवी काही वेळेस असायची किंवा सीस असायचं, लोखंडाचं डंबेल असायचा
हो. त्याचा प्रगत भाग संशोधनानंतर हे इलॅस्टिक बँड्स मध्ये आला आणि ह्या इलॅस्टिक बँड्सना थेराबँड्स असं म्हणतात. अच्छा. या थेराबँड्स मध्ये विविध रंगाचे हे थेराबँड्स असतात आणि या रंगाप्रमाणे त्याचा रेझिस्टन्स किंवा त्याच्यातली जी काय रेझिस्टन्स असतो तो ठरला जातो त्याप्रमाणे आणि हे स्नायूंना बळकट करण्यासाठी विशेषतः आम्ही त्याचा उपयोग करतो. पण बऱ्याचदा असे काही पेशंट येत असतील की म्हणत असतील डॉक्टर फिजिओथेरपी जी आहे ते आम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकतो का, अशा विविध शंका आज प्रत्येक पेशंटला पडलेल्या असतात. मग त्यासाठी आवश्यक असणारी साधनं आणि त्या पेशंटला परवडणारा खर्च हे कितपत ताळमेळ त्याचा साधता येईल? विशेषतः आता आम्ही त्याचं प्रशिक्षण किंवा शिक्षण एज्युकेशन आम्ही इथे करतो. पेशंट एज्युकेशन ज्याला म्हणतो ते पहिल्या 8 ते 10 दिवसात आम्ही त्याला व्यायाम कसा करावा, त्याची योग्य पद्धत काय, त्याचे चुका काय असतात, त्याचे बारकावे काय आहेत व्यायामाचे, हे सगळे पेशंटना क्लिनिक मध्ये आम्ही आता शिकवतो आणि मग त्यांना हे सगळं घरी करण्यासाठी पण शिकवतो आणि 15 दिवसातून एकदा त्यांनी येऊन परत भेटावं, फॉलोअप करावा, कितपत प्रगती झाली ही बघावी. ह्याच्यात घरी करण्याचा उपाय जो असतो तो निश्चितच महत्वाचा असतो. त्याच्यात काही वेळेस प्रतिबंधात्मक व्यायाम सुद्धा आम्ही सांगतो. काही पेशंट्सना परत हा त्रास उद्भवू नये म्हणून पण व्यायाम शिकवले जातात आणि ह्या सगळ्यांमध्ये घरी पण व्यायाम पेशंटनी करायलाच पाहिजेत आणि प्रतिबंधात्मक म्हणून त्यांनी खूप रेग्युलरली ते व्यायाम सगळे करायला पाहिजेत. पण बऱ्याचदा जेव्हा आपण पाहतो पेशंट जेव्हा एखादी ट्रीटमेंट घेत असतो, मग विद्युत थेरपी असेल किंवा व्यायाम उपचार पद्धती असेल, मग त्याच्यासाठी काही खास असे ट्रेनर असतात का किंवा त्यांचं क्वालिफिकेशन काय असतं? आता विशेषतः क्लिनिक्स मध्ये काम करत असताना माझ्या बरोबर फिजिओथेरपिस्टच काम करतात. अमेरिकेत अशी पद्धत फिजिकल थेरपी असिस्टंटची असती, पण ती आपल्याकडे भारतात तशी नाहीये, अशी प्रणाली नाहीये. त्यामुळे माझ्यासोबत फिजिओथेरपिस्टच काम करतात आणि शक्यतो हे सगळं फिजिओथेरपिस्टच्याच देखरेखीखाली व्हावं असा माझा पण आग्रह असतो. पण बऱ्याचदा अशी पेशंटची तक्रार असते की माझे खांदे दुखतायत, मला पट्टा लावायला सांगितलेला आहे. पण एकीकडे जर विचार करायचा झाला तर पेशंटला पट्टा न लावता सुद्धा योग्य रीतीने किंवा फिजिओथेरपी देऊन त्याचा कायमचा आजार बरा केला जाऊ शकतो. हो, आता पट्टा हा विशेषतः पहिल्या अॅक्यूट पेन मध्येच वापरला जातो खरा आणि त्या पहिल्या 8 ते 10 दिवसात जेव्हा मानेच्या हालचाली त्याच्या किंवा कमरेच्या हालचाली कमी करायच्या, दुखणं जेव्हा जास्त आहे तेव्हाच फक्त पट्ट्याचा खरा वापर व्हायला पाहिजे. दुखणं एकदा कमी झाल्यानंतर त्यांनी हे मानेचे आणि पाठीचे स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे आणि हे केल्यानंतरच खरा त्याचा उपयोग होतो. पट्ट्यावरती डिपेंडंट राहून उपचार होऊ शकत नाही. जे त्याला फिजिओथेरपी कंपल्सरी घेतली ही महत्वाचीच आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्नायू बळकट होणे हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणजे हे पुन्हा पुन्हा उद्भवत नाही आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्नायू बळकट होणे हे जरुरीच आहे. आपण तुमच्या क्लिनिकमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे, त्याची आपण उपचार पद्धती जाणून घेणारच आहोत. पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो की तुमच्या इतक्या वर्षाच्या यशस्वी प्रॅक्टिस मध्ये असा एकदा लक्षात राहण्यासारखा काही प्रसंग आहे? हो, आता बरेच असे प्रसंग आहेत. मी सुरुवातीच्या काही काळामध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये काम करत होतो चेस्ट फिजिओथेरपिस्ट म्हणून आणि आता माझं कार्य मी विस्तार करून साधारण पुनर्वसनाच्या क्षेत्रात मी आता जास्त काम करतोय आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळे अनुभव येत असतात. आता माझ्या दृष्टीने न बरे होणाऱ्या जखमांना मी उपचार करू शकतो हा माझा सर्वात महत्वाचा भाग वाटतो. आणि त्याच्यानंतर आता पुनर्वसनाच्या क्षेत्रात आम्ही हाय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल लिम्स इथे पेशंट्सना देतो आमच्या क्लिनिकमध्ये. त्याच्यात दोन्ही एक रुग्ण असा भेटला की त्याचे दोन्ही पाय मांडीपासून काही आजारामुळे कापले गेलेले होते, अॅम्प्युटेशन ज्याला म्हणतो ते झालं होतं आणि त्याला पुन्हा आम्ही अॅम्प्युटेशन झाल्यानंतर हे कृत्रिम अवयव देऊन उभं करून त्याला चालवत पाठवल्यानंतर तो माझ्या जीवनातला अत्युच्च आनंदाचा क्षण आहे असं मी म्हणेन. डॉक्टर, आणि असा एक जाता जाता प्रश्न विचारावासा वाटतो की वेगवेगळे पेशंट तुमच्या क्लिनिकमध्ये येतच असतात, त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातले रुग्ण आणि शहरी भागातले रुग्ण यामध्ये तफावत तर नेमकी आढळतच असते. पण ह्याच्यात जे लेडीज आणि जेंट्सचं जे टक्केवारीचं जे प्रमाण आहे ते कोणामध्ये जास्ती आढळून येतं?
आता तुम्ही जर बघितलं तर महिलांची संख्या निश्चितच जास्त आहे क्लिनिक्स मध्ये येत असताना. हो. विशेषतः वयाच्या 40 नंतर त्यांचं प्रमाण, गुडघेदुखीचं प्रमाण हे खूपच जास्त प्रमाणात आढळतं. आता ओव्हरऑल जर क्लिनिक मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या जर बघितली हो. तर मानदुखी, खांदादुखी, कंबरदुखी आणि गुडघादुखी हो. यांचं प्रमाण विशेषतः जास्त आढळतं. त्यात व्यायाम उपचारांनी ह्या सगळ्या प्रकारच्या दुखण्यावरती आपण निश्चितच यशस्वीपणे उपचार करू शकतो. आणि ग्रामीण भागात आणि शहरी भागाचा विचार केला तर ग्रामीण भागात कष्ट करण्याची तयारी थोडीशी जास्त असते, किंवा शेतात चालणं किंवा हालचाली जे आहेत त्यांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्यांच्या स्नायूत बळकटी शहरी भागांपेक्षा जास्त आढळते. त्यामुळं उपचार करत असताना ग्रामीण भागातला रुग्ण लवकर बरा होतो असा दिसतं. आणि हालचाल हे विशेषतः त्यांच्या हालचालींमुळं आणि त्यांच्या काम करण्याच्या सवयींमुळे आहे, त्याच्यामुळे हा फरक दिसतो. त्याच्यानंतर फ्रॅक्चर झाल्यानंतर पण या रुग्णांना खूप फिजिओथेरपीची आवश्यकता असते. प्रत्येक फ्रॅक्चर झाल्यानंतर हा रुग्ण फिजिओथेरपी घेणं अगदी जरुरीचं असतं. या सगळ्यांमध्ये त्याचा महत्वाचा भाग आहे की एक